राजगुरुनगर सहकारी बँकेच्या रविवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शिवीगाळ आणि राडा, प्रश्न विचारण्यावरून 2 सभासद भिडले। प्रश्न विचारणाऱ्यास विरोध करणाऱ्याने एका सभासदानं दुसऱ्याच्या डोक्यात घातला माईक। गोंधळानंतर सभा तात्काळ उरकली। सभेत मध्यप्राशन करून गोंधळ घालणाऱ्याचं सभासदत्व रद्द करण्याचा महासभेत ठराव। सभासद रेवणनाथ थिगळे, सुधीर बाळुंज यांच्या प्रश्न विचारण्यावरून शाब्दिक बाचाबाचीचं रूपांतर वादात, अन्य सभासदांच्या हस्तक्षेपामुळे सभेतील अनर्थ टळला। अनंत चतुर्दशीच्या दिवशी चाकण नगर परिषदेच्या एकूण 14 मूर्ती संकलन केंद्रावर 4057 गणेश मूर्तींचं संकलन। गणेश विसर्जनाच्या निमित्तानं घरगुती गणपती आणि सार्वजनिक मंडळांकडून पर्यावरणभिमुख उपक्रम, चाकण नगर परिषदेकडे पीओपीच्या 4018 मूर्ती आणि शाडू मातीच्या 39 मूर्तींचं दान। आसखेड फाटा येथील पेट्रोल पंपानजीक तीव्र वळणावर चालकाचा ताबा सुटून अपघात। टँकर रस्त्यालगतची लोखंडी बॅरिकेड तोडून बाहेर। रस्त्यालगत सूचना आणि दिशादर्शक फलक आणि वाहनांच्या वेग नियंत्रणासाठी गतिरोधकाची गरज। सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याची प्रवासी नागरिकांच्या तक्रारी। वळण रस्त्यावरील अपघाताच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज। शिवेगावचे माजी सरपंच अक्षय शिवेकर यांची मागणी। आळंदी नगर परिषदेच्या कृत्रिम तलाव उपक्रमाला गणेश भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। 7511 गणेश मूर्तींचं भक्तांनी कृत्रिम तलावात केलं विसर्जन। इंद्रायणी काठी उभारलेल्या 6 कृत्रिम विसर्जन तलावाकडे भाविकांकडून साथ। गणेश भक्तांनी यंदा नदी स्वच्छतेचा संकल्प जपला। पर्यावरणभिमुख आणि नदी प्रदूषण टाळण्यासाठी नागरिकांची साथ। उपक्रमात नगर परिषदेच्या 80 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग। निर्माल्य संकलन कुंभामुळे तब्बल 4 टन निर्माल्य संकलन। निर्माल्यापासून नगर परिषद सेंद्रिय खत निर्मिती करणार। मुख्याधिकारी माधव खांडेकर यांची माहिती। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत जिंकलेल्या पाळूगावच्या अश्विनी केदारी हिला आयुष्यानं हरवलं। 10 दिवसांपूर्वी उकळत्या पाण्यानं होरपळलेल्या लढवया लेकीला मृत्यूनं कवटाळलं। अश्विनीची मृत्यूची झुंज अपयशी, गावावर शोककळा। बाथरूममध्ये साचलेल्या उकळत्या पाण्यात पडून अश्विनी केदारी ही झाली होती गंभीर जखमी। पाईटच्या पाळू गावातील 29 ऑगस्ट रोजी पहाटे घडली होती घटना। राजगुरुनगर आगारात एसटीच्या नव्या 10 गाड्यांची एंट्री। आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते बसेसचं पूजन। नवीन 15 एसटी बसमुळे ग्रामीण भागातील प्रवास होणार सुखकर। विद्यार्थी, नोकरदार, प्रवाशांची गैरसोय होणार दूर। आता पाहूया धरणांमधील पाणीसाठा।